सांग बरं, ते गोष्ट खरी आहे की नाही? आता खरी गोष्ट आहे बा. रक्त ते रक्तच असतं. ते किती आपण भानगडी करा काही करा ते आपल्यालाच काम आहे. ते खरी गोष्ट केली तुम्ही. आणि ह्या व्हिडिओतून मला कळालं की मला वाटलं होतं मुंबई माझ्या बोली म्हणून, पण तो बोलला. खूप महत्वाची गोष्ट आहे. आता तू व्हिडिओ उघडले काय? हा बा. नमस्कार रुद्र. नमस्कार का सगळ्याला? पहा रुद्रचा नमस्कार पहा तुम्ही. वा वा. वांगे आणले का वरतून? भाजी तोडून द्या आता. मस्त घे तोडून दे. पहा वांगे मस्त. भाजी पहा मित्रांनो कशी आहे, मस्त. वांगे पाहा किती मस्त आले तुझ्या बाईनं. पालेदार भाजी. हातला काटे. वांगे सुद्धा आणले फडक्यात गोंडून भाकरच्या. काटा घुसला मुली. जांभळे वांगे मस्त कवे कवे. कापूस दिली. कापसाच्या वाटेत आणली का होते? वाटेत आणले वाटतं. टाकायच्या मध्ये मग पनीर ठुंदी मग काटे बी दिले बारीक बारीक. हातकलो सोड हातकलो काटेवर टाकायच्या मध्ये कवे कवे वांगे आहे मस्त. तिकडे भाजी तोडून द्या आता एकदा. बस सगळं वांगासाठी मस्त आहे. झालं एका दिवसाचं काम ते कमी झालं. हा वाट भाजीचं 2 भाज्यात त्याच्या सगळं वांगे होतं. कोरडी भाजी होती. काटे पाऊस कर नाही पण काटा घुसला मला. भाजी मस्त झाली. पाव मला कसं पडतं. पाव रुद्र पाका. वा वा. तुला सीता येते रुद्र असं का रे? हुशार झाला. शिले बटा 2-4 कापू. भाऊजी देव सोनल याच्यात पाव दे. याच्यात किती पावर आले शिले आता. जमलं जमलं. आता तुझे काम म्हणजे तुझे काम आता करायला तुझ्या हाताखाली लेकरं आले समजा. आणखी रुद्र सुद्धा आला. काय येत तुला आता? चालतंय. सोनलला 8 लोक टायरावर सायकल चालत जाय. टायर खोलून ठेवले. आता सोनलला सायकल चालत जायचं. सायकल येते ना का सोनल? तुला सायकल येते का? किती मोठं मोठं लेकरं घालायचा. जाय भाजी तोड लागायची. जाय वाकून पाहिजे ना का? नाही तू नको एवढ्या वरती. नाही बा ठेवून त्याला तपला ना. आता काय बसणार तुला टायावर? गोळा बसते ना. हा सगळं वांग करते ना. हा गोळ्या वांगे आणि वांग करू काय दुसरं करू. गोबी करते आम्ही. मसाले गोबी सगळं वांग करते आता. वांगे आणली. काय झालं रे? नाही जाऊ नको बटाच्या मागाडी येतो. गोष्ट सांगतो इकडे. तू चल. हा बाहेर गेला की नुसतं झिंगाट गेल्यानं पाहिजे. गाड्या पायनं बटायल्या याले समजत नाही बरं. तू मला एक गोष्ट सांग. पण तू या भाऊचा पहिला हिडू बनवेल कसा होता? पाहिला पडला की अखेर त्या भाऊ त्या कामी? पडला की नाही? मग आखरी ती बाजू मांडली की नाही त्यानं, तरी त्याचा राग धर. तू सांग बरं. मी तुला तरीच म्हणलं की तू त्याचा राग काही धरू नको. जाय बुवा तू 7 महिन्याली जाय. पण तू कुठे ऐकतो बाप्पा? तू तुझ्या मनाची मालक आहे. तू हाकाल. तू आता काय करू मग सांगा. आता काय करू? आता काय म्हणले तुमचं? चालूच राहते. हडक्याला मणक लागणं. मला समजतं. तुला समजायला पाहिजे त्या गोष्टी. हा झाल्या ती गोष्ट संपली ना. आता कशात ती गोष्ट काढता अजून? थोड्या थोड्या गोष्टीवर राग धरणं. झाली ती गोष्ट. आता झाल्या गोष्टी संपल्या. आता गोष्टी डबल काढू नका. आता का पण काढ. तुमच्या भांडणाबद्दल त्या अश्विनताईने हिडू बनवला. त्याच्याबद्दल तुला काय वाटते? मला काय नाही वाटत. मग तिने काय खरं सांगितलं आपल्याला. तिने का आपल्याला ते कार्यक्रमाच्या आता चालते की तेव्हाच मी भेटत येत राहिली. सभा मस्त जायचा. काय खरं बोलली ती? काय खोटं बोलली आपल्याला? खरी गोष्ट आहे तिची. आलं त्या लक्षात आता थोडंफार. तिचं सांगणं बरोबर आहे ना. खरी गोष्ट आहे ना. आपलं याचं चॅनल आपल्या सगळ्या मिळून व्हिडिओ करून आले. मी एकटी कर्ज पण ती माझी मनातली शंका मी काढली. पण या व्हिडिओ मधून मला एक गोष्ट कळाली. काय कळाली तुले? ते म्हणजे बा की किती लढाई करा किती काही करा
आपलं ते आपलंच माणूस राहील. मग तेच रक्ताचे विषय आहे नाते ना. खराब होऊ तोच तर शकत विषय आहे, नाही. तेच तर सांगू राहिले मी. त्या डोक्याच्या बाहेर जाऊ राहिला आणि ते गणित. ते तो विषय संपला नाही. आणि त्या ताईने आपले व्हिडिओ पुरं बघते ताई बी. आणि तिने सांगितलं की बा चांगले कथा असेच व्हिडिओ करत जा तुम्ही, असं करा तसं करा. तर आता आपला ऋतू लहान आहे म्हणून, नाही तर आम्ही आमच्या घरची शेती की त्यामुळे शेतीच करणार आलं. पण सध्या ऋतू लहान आहे म्हणूनच, ते दुसरं काही नाही. आणि आपला ओम भया पहिला मुद्दा म्हटलं म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे हा आम्हाला आता थोडाफार शौक झाला आहे. आवड झाली, आवड झाली या गोष्टीला की आम्हाला पैसे तर मिळतात ते बद्दल काही नाही, थोडेफार पैसे मिळतात त्याच्याबद्दल काही नाही. ते पैसे मिळो की नाही मिळो समजा, त्याचं काय आम्हाला काही हिंदन नाहीये. कारण की आमचे पहिलेच आमच्या घरी शेती आहे. जो व्यवसाय आमचा आहे तो शेती, मेन- म्हणजे हा. तो व्यवसाय नाही आमचा सुटू शकत. हा व्यवसाय आम्ही एका दिवशी सोडून देऊ शकतो. पण ती आवड आहे. कारण की एवढे 1.5 लाख सबस्क्रायबर होणार आहे आपले. तर एवढे 1.5 लाख आपली युट्यूब फॅमिली आहे, ती आम्हाला सगळ्याला बघती. आणि याच्यातून काही लेडीज अशा आहे की त्या सुद्धा वयस्कर आहे, त्या मला सांगता आणि की ते- ताई असं आहे, ताई तसं आहे, सोल्युशन देता आपल्याला. आणि त्या आमच्या घरातल्या गोष्टी आहेत त्या आम्ही शेअर करतो. आणि त्याच्यात आम्हाला काही ना काही शिकायला सुद्धा भेटतं. त्याच्याकरता मग आम्ही व्हिडिओ करतो की बा की तुम्ही आम्हाला काही ना काही प्रेरणा भेटते आम्हाला. आमच्या सगळी तुम्हाला आमच्याशी आवड झाली पाहायची की यांच्या घरी काय चालू आहे काय नाही. त्याच्याकरता आमची एक आवड झाली की आम्हाला तुम्हाला एक व्हिडिओ करा की सोडा हे करा म्हणून. पैशाचा काहीच मुद्दा नाहीये की असं की बा ते ताई तशी बोलली की बा यांच्या घरात काही नाही, ते पैसे येतात. समजा 10,000 रुपये येतात तर त्यांचं घर भागतं. तर तसं काही नाही बरं. हे मेन म्हणजे पैशाचा मुद्दाच नाही इथं. पण त्या ताईला तसं वाटलं की यांचं घर भागतं म्हणून. तसा विषयच नाहीये. मेन म्हणजे आता ही सुरुवात आपल्या ओमबाई किती म्हणून सुरुवात केली हे आम्ही ना. भांडणाचा विषय म्हटलं म्हणजे हे कसे, मी तुम्हाला एक गोष्ट खरी सांगतो. हे दोघी बहीण भाऊ जरा घुराटेला आहे. म्हणजे असेच बोलता आणि असेच एक होता. म्हणजे याच्या मधात तुम्हालाही बी पडायचा काही सहभाग नाही आहे. पण तुम्ही तरी समजा 2 गोष्टी तरी सांगता, त्याच्याबद्दल काही नाही. हे म्हणजे मी सांगतो, मी याच्या मधात कधीच बोलत नाही. यायनं कधी कसेही भांडणं केले मी याच्या मधामध्ये नाही बोलत. मला माहीत आहे याच्या मधामध्ये आपण वाईट होऊन जाऊ, हे दोघी बहीण भाऊ चांगले होऊन जातील. त्याच्यापेक्षा तुम्ही जे काही करायचं ते तुम्हीच करा, मी लक्ष देत नाही. आणि खरी विषय म्हटला म्हणजे हे तुम्हाला वाटत असेल की हे खोटं भांडणं करता. हे खोटं गिटे काही नाही, असेच म्हणजे खरीसारखेच भांडता आणि खरीसारखेच मोडता. त्याच्यामुळे ते काही वाटत नाही. पाहिजे का दात काढून राहिले आता. बरोबर आहे ना? टेन्शन घेता एवढं काय टेन्शन घेता मी, ह्या टेन्शन फेन्सिंग घेऊ मला काय तर घ्यायचं हे नाही. दोघांच्या भांडणामध्ये हा? एक सुधारणा होऊन गेली आमच्यामध्ये की बा आज आम्हाला कळालं की रक्ताचं नातं ते रक्ताचंच राहतं. तर ताईने लाख आमच्यावर व्हिडिओ केला. आमचं मला काही तिचं काय म्हणणं नाही, तिने खरी गोष्ट केली. पण तिने तो व्हिडिओ केला की म्हणून भाऊने व्हिडिओ केला. पण मला वाटलं नव्हतं की भाऊ जसं की माझ्यापासून बोली म्हणून, पण तो बोलला. ही गोष्ट मला खूप आवडली की तो बोलला म्हणजे माझ्यासाठी तो बोलला. ही मेन गोष्ट म्हणजे मला वाटलं नाही तो माझ्यासाठी बोली म्हणून. लक्षात की साथ धरली अखरील ते पाहून तुम्ही. मला तेच वाटायला लागलं की तो बोलला म्हणून माझ्याकडून. मी त्याला एवढे बोलले म्हणलं तर तो माझ्याकडून बोलला म्हणून. ही खरी गोष्ट आहे. आणि त्या ताईने सुद्धा एक गोष्ट खरी सांगितली की तो कोणासाठी काही करतो. आणि खास म्हणजे मी तो कालचा परदेशचा व्हिडिओ वाटतं, कालचा परदेशचा सोशल याच्यासाठी त्यानं की बा लोकांना त्यांना मदत केली म्हणजे अपंग लेकरांसाठी. तर ती गोष्ट मला खूप आवडली. कारण की आम्ही परीच्या बर्थडेच्या वक्ती सुद्धा आम्ही गेलतो आम्ही अपंग याच्यामध्ये लेकराच्या शाळेमध्ये. तिथं सुद्धा त्यानं खूप सेवा केली. आणि आता इथं अनाथ आश्रमच्या आडी गेलता तो. त्यानं काही चादरी वाटल्या, काही शिक्षणाचं साहित्य वाटलं. ती गोष्ट मला खूप आवडली त्याची. पण त्याला तुम्ही कमेंट केलत्या की बा तू बहिणीला 10 किलो तांदूळ देऊ शकत नाही तर तू काय सोशल वर्कर हे करशील म्हणून, जसं गरीबाची मदत करशील म्हणून. त्या ही गोष्ट मला खूप खराब वाटली. ते तो विषय कसा आहे ते आपल्याला माहित आहे, त्या लोकांना माहित आहे की बुवा हे खराब गोष्ट आहे की बुवा बहिणीला 10 किलो तांदूळ नाही देऊ शकत. पण ते आम्हाला माहित आहे तो 10 किलो तांदूळ देऊ शकते की नाही देऊ शकत. पण मग तरी त्यांनी ज्यांनी कमेंट केली त्याची ती गोष्ट मला खूप वाईट वाटली. तो किती आम्ही भांडणं करू पण ते कसं म्हणतात ते बहिणीचं भावाला लागतं, भावाचं बहिणीला लागतं. तो कसाही असो पण तर तो किती काय मला लहान भाऊ आहे अशी गोष्ट तो मला बोलला तरी मी त्याला बोलली, तो मला बोलला तर ते चालूच राहील. पण ही गोष्ट तुम्ही खूप खराब केली असं म्हणलं त्याने. तर कारण त्याच्या मनात असं नाहीये. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगते, तो ते कधी मंदिरात दर्शनासाठी गेले तर ते कधीच हार घेणार नाही, फुल घेणार नाही. जी त्यांच्या मनात दक्षिणा असली ना ती त्यांच्या पेटीत टाकून येईल. कारण की ते म्हणतात दक्षिणा टाकते, दक्षिणा कुठं ना कुठं तर कामं पडेल. हार काय लोक आता टाकतात लगेच काढतात लगेच दुसरीकडे विकायला नेतात. एवढं त्याच्या मनात हाय म्हणून दोघं नवरा बायकोच्या. हे गोष्ट तुमच्या लक्षात बसली असेल म्हणजे आता. ते कधी बी दर्शनासाठी जाऊ पुढे जाऊ ते कधीच हार घेणार नाही. व्हाल तर प्रसाद घेईल पण हार आणि फुल कधी देणार नाही तो. कारण त्याला माहितीये
तोच हार देवाला चढवतो आणि दररोज अजून तोच काढून विकायला नेतात. म्हणून ते दोघंही नवरा बायको घेता. म्हणजे मी 2-3 ठिकाणी त्यांच्यासोबत गेले तर मी ह्या प्रश्न त्याला खूप वेळेस विचारला, का रे तुम्ही मंदिरात जाता हार घेता आणि फुल घेता, मग काय फायदा तुमचा करू? तो म्हणतो नाही, जे आपण दान टाकतो ना दान पेटीमध्ये त्याचा काही ना काहीतरी उपयोग होतो. म्हणजे त्यांना असं म्हणजे गरीब पाहिलं की तर त्याला खूप मनाला लागतं आणि तो काही ना काही गरीब माणसाची करत राहतो हे. आणि तो गरीब परिस्थितीमधूनच आडलोक आला तो. हा त्याला त्या गोष्टीची जाणीव आहे. हा मामा थांबा. असंही मेन म्हणजे त्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे ना, म्हणून तो गरीब माणसं पण त्याचं मन खूप दुखतं. आणि मेन म्हणजे अशा म्हाताऱ्या बाया हे दिसलं की मन लय दुखतं. काय करता त्यापैकी म्हणजे आता जरा सुधारणा झाली त्याच्यामध्ये, म्हणून त्याला त्या गोष्टीची जाणीव आहे. म्हणून त्या गोष्टी म्हणून तो म्हणते की आपल्याला गरिबामध्ये काहीतरी करायचं आहे. काहीतरी करायचं म्हणजे तो म्हणतो देव आपल्याला द्यायला ना, मग त्याच्यात थोडासा किस्सा आपण गरीबाला दिला तर काय कमी पडलं. आणि खरी गोष्ट आहे त्याची बी त्याचं असं म्हणणं आलं आणि बरोबर आहे त्याचंही म्हणणं. फक्त तुम्ही त्यांच्या लेकराला आशीर्वाद द्या, दुसरं काही नाही. आणि अशा कमेंट करू नका त्यांना जाऊन बी. ती कमेंट आम्हाला खूप खराब वाटली. चालेल काय करता, तुमच्या मनाची गोष्ट तुम्ही सांगून दिली आहे की नाही. ताडी मा माझी भाजी तोडणं झाली. आता तू सांग बरोबर, त्यांना दान जो आडलोक दान करते, दान त्यांना करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे गरीबाले? करायला पाहिजे बाबा, हा करायला पाहिजे ना. करायला पाहिजे की मग काय पुण्य होते त्याला तेवढंच. मग तेच विषय आहे ना. करत जाय म्हणा बाबा. आणि बसल्या बसल्या मग मायन पा पुरी भाजी तोडून टाकली. त्या भाजीला फुलं यायले व इकायला वाटलं असतं. फुलं नाही आले अजून. येतील पण नाही बाबा, अजून नाही 8 दिवस काही फुलं येत नाही त्या भाजीला. नाही काय ते आपल्याच त्याला रुद्र तिकडे पोहून आला. मला रुद्र पायाचा आहे. रुद्र त्याला धाब्यावर जाऊया पाहून तरी एकदा तरी काय काम करत नाही. जिना जळते तो. जिन्याला काही नाही. पहिले धाक वाटते बाप पडला. त्याला मी येतो बघून. तुम्ही चालल्या तुमचं स्वयंपाक. चला.